कोणता आहे रा तस्कर आहे तस्कर अरे हात तुझा गप्पा कालवा करून ह्याला तर मित्रांनो, आमच्या घरा शेजारी हा नाग निघलेला आहे. आमच्या शेजारीच हे बाथरूम आहे आणि बाथरूमच्या तिथे लपून बसलेला आहे पाईपच्या इथे. थोडंसं मी झूम करून तुम्हाला मी चित्र दाखवत आहे, म्हणजेच व्हिडिओ दाखवत आहे. तर रस्त्याच्या कडेला बायका गप्पा मारत होत्या आणि त्यांच्या पायाखालून हा नाग आलेला आहे. अशा पद्धतीने एकदम चपाळे, भरपूर चपाळे, एकदम फास्ट पळत आला आणि तिथे पाईपापाशी इटोळा घालून बसलेला आहे. त्याचं तोंडसुद्धा वरती आहे. आता बॅटरी धरली आहे त्याच्या तोंडावर फोकस, त्यामुळे तो काय हलू शकत नाही. आणि सर्पमित्राला आम्ही फोन करून बोलवलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे, 8 वाजलेले आहे. जर कुठे शिरला तर मुलं इथं खेळतात, मुलांना चावू नये म्हणून आम्ही सर्पमित्राला बोलवलेलं आहे. आणि ते छान पद्धतीने ते साप पकडतात. तर हे पहा, खूप भयानक साप आहे आणि लांब आहे. कोणता आहे रा तस्कर आहे तस्कर काय यार बाटली बिटली बाटली अरे हात तुझा गप्पा कालवा करून ह्याला आपण तो हातावर आला की तुझ्या हातावर मोठी बाटली बारीक बाटली ते म्हणतो चावलं त्याला बेकार चावतं. ए पोत हे त्या कोण ए गोणी काहीतरी आणा पटकन. गोणी ए जवळ येऊ नका. गुणी ए पोरानं तुम्ही लांब होता का नाही रे. गेलं अशा प्रकारे सर्पमित्राने त्या सर्पाला पकडलेलं आहे. आणि आमच्या गावातच भुलेश्वर म्हणून एक ठाण आहे, तिथे महादेवाचं मंदिर आहे. भरपूर मोठा डोंगर आहे. त्या डोंगराळ भागामध्ये ते सोडून येणार आहे, कारण की ते मारत नसतात. उगाच त्यांना सर्पमित्र म्हणतात का. त्यांनी त्यांच्या पूर्ण हातावर चढलेला खूप आम्ही भेलो होतो, कारण की ह्याच्या आधी पण त्यांना सापाने चाव घेतला होता, त्यातून ते जगले. त्यांचं खूप नशीब भारी की ते ते सर्पमित्र वाचले त्याच्यातून. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.